ह्याच्यामध्ये राऊतसाहेब आमचे नेते आहेत, खासदार आहेत, माझे स्नेही आहेत, परिवारातले आहेत आणि त्यांनी काय बोललं तर ते वडीलकीच्या नात्याने मी ते ऐकून घेणं घ्यायलाच लागेल. आणि त्यांनी माझ्याबरोबर बरेच वर्ष काम केलं. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले. मी 10 वर्ष शिवसेनेचा नगरसेवक म्हणून काम केलं आणि या सगळ्या गोष्टीचा एक परिवार म्हणून झाला. आणि माझ्या काही त्यांना वाटत चुकीचं तर त्यांनी बोलायचा तो अधिकार आहे. त्यांनी तो वापरला तर त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि माझ्या मनामध्ये रागवी नाही. पण त्यांनी थेट म्हणले की तुमच्यावर अटकेची चांगली तलाव होती म्हणून तुम्ही तिथे प्रवेश केलेला. नाही, मी परत एकदा सांगतो, तुमच्या माध्यमातून सांगतो, मी ज्या जागा विकत घेतली ती मी 6वा मालक आहे आणि आजही त्या जागेमध्ये मी ज्यांच्याकडनं जागा विकत घेतली तिथं सरकारी कार्यालय आणि सरकार त्या मालकाला भाडं देते, त्यांच्याकडनंच आम्ही जागा विकत घेतली. मग सरकार जर वरच्या जागेमध्ये जर भाड्याने जागा घेत असेल तर मग सरकारची त्यात चूक आहे का हे तुम्ही जरा तपसून घ्या. कारण तुम्ही एकच बाजू ऐकलेली आहे की ती जागा विकत घेतली तर तो प्लॉटच अख्खा वक्फ बोर्डचा, असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मग तो उरलेला पाडवी तो वक्फ बोर्डचा असला पाहिजे. आणि ही जागा 1966 पासून ती जागे वक्फ नाही आणि त्याच्यामध्ये कोर्टाच्या परवानगीने ऑप्शन म्हणजे लिलाव करून ती जागा विकलेली. त्यानंतर ते 5वा मालक मी आहे आणि आम्ही रेरा रजिस्ट्रेशनने परवानगी घेतलेली. त्याच्यावर आम्हाला बँकेने, नॅशनल बँकेने लोन दिलेलं आहे आणि तिथं आमचं बांधकाम पूर्ण झालं. फक्त त्यात एक झालं की त्याच्यामध्ये रवी धंगेकर आल्यामुळं त्या जागेचा मुळं माझ्या पार्टनरला जो त्रास झाला तो साहजिक आहे. त्यांचे मनामध्ये, कारण त्यांचे माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, ते त्यात मालक आहेत, मनसेचे नगरसेवक आहेत, ते मालक आहेत, मी मालक आहे आणि याच्यामध्ये आम्ही 5-6 लोकांनी ती प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्याचं रिसर बँक लोन बिनलोन सगळं झाले. आणि याच्यामध्ये तो प्लॉट हा मोठा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आजही त्यामध्ये हॉटेल आहेत, बँका आहेत, त्याच्यामध्ये सरकारी कार्यालय आहेत. तुम्ही एक पार्ट बघितला, दुसरा पार्ट शेजारचा बघा, तो एकच घर नंबर आहे. पण याच प्रकरणावर भाजपने तुमच्यावरती निशाणा साधला होता. मात्र याच प्रकरणावरती तुम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी तुमच्या कुटुंबियापर्यंत आलं होतं, अशी टीका होऊ लागली. काय म्हणाल याच्यावरती? मी परत एकदा म्हणतो की माझं चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी तो गुन्हा दाखल करून घ्यायला माझी तयारी आहे. कारण मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की मी चुकीचं काम केलंच नाही. संजय राऊतांचं असं म्हणणं आहे, असे 90 जण आहेत की त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचा पक्ष प्रवेश घेतलेला आहे. तुम्ही पण त्यामध्ये येतात? नाही बघा, आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मी चुकीचं काम केलं नाही आणि करणार नाही. आणि केलं असेल तर मला कोणी पाठीशी घालू नका. आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष असं म्हणले की तुम्ही मागील 2.5 ते 3 वर्षात काँग्रेसला कुठलंही योगदान दिलं नाही, योगदान शून्य आमदार राहिलेले आहेत, पक्षाचे कार्यकर्ते राहिले आहेत, त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, त्यांचे आभार मानले ना. मी परत एकदा मानतो, माझ्या काही चुका झाल्या असेल तर मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेन. शेवटी त्यांनी माझ्याबरोबर काम केले. मला 3 निवडणुकीमध्ये शहराध्यक्ष ते त्यांनी प्रचंड काम केलं, त्यामुळे मी एवढी मतं घेऊ शकलो काँग्रेस पक्षाची. आणि त्यांचे आभार मानलेत, उद्याही मानन, परवाही मानन. कारण शेवटी त्यांच्या ताकदीमुळे मला आमदारकी मिळली, त्यांच्या ताकदीमुळे खासदारकी मिळली, त्यांच्या ताकदीमुळे मला एवढी मतं मिळली. तर त्यांचे विसरू कसं शकतो? तुमच्यामुळे निष्ठावंत वरिष्ठांशी बोलणं किंवा काँग्रेसच्या कुठल्याच नेत्यांसोबत चर्चा केली नाही एवढा मोठा निर्णय घेताना, म्हणून तर त्यांचे आभार मानले, त्यांची माफी मागितली. पक्षाचा अजेंडा तुम्ही आतापर्यंत चालवला नाही असं त्यांनी आरोप केला. म्हणून तर माफी मागितली, चुकलं माझं. काल जे काँग्रेसचं भाषण ऐकलं त्यामुळे त्यांनी असं म्हणलं की पोटनिवडणुकीच्या वेळेस ते या मतदारसंघात आले होते, तुमचं काम त्यांनी ऐकलं होतं, सर्व फौजफाटा लावला तरी देखील तुम्ही जिंकलात. त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं त्यांचं जे? शेवटी मला जनता आणि तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी होता, कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय मला बघितलंय. पक्षात जर इकडे तिकडे गेलो तरी माझी बांधिलकी पुणेकरांची, माझी बांधिलकी जनतेची. मी सातत्याने समाजाच्या हिताकरता जे काही चुकीचं असेल तिथं आवाज उठवून उद्या बी उठवणार, असं काय नाही. मी शिंदे साहेबांशी बोललो की जिथं चूक दिसेल तिथं बोलायला मला तुम्ही अधिकार द्या आणि तसं मला नाही वाटत की ते मला थांबवतील म्हणून. आता काय शिवसेना आणि काँग्रेसकडून तुमच्यावर टीका होते, तुमचे वेगवेगळे प्रकरण असतील ते समोर आणले जातात, तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू होतात. नाही, मला बदनाम केलं किंवा नाही केलं तर माझं बुद्धी मला चांगलं सांगते की मी कोणाचं वाईट केलं नाही करणार नाही. हे जर काही लोकांना वाटत असेल तर इतके वेळेस का लावलंय मला, तर मी आजही म्हणतो मी शिंदे गटामध्ये गेलो असलं तरी कोणी मला सोडू नका. मी चुकीचं काम केलं असेल तर मला कुणी माफी देऊ नका.
आता तुम्ही गेली अनेक वर्ष बिडकर आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढलात. आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्हाला बसावं लागेल महायुतीच्या कार्यक्रमांना. त्याबद्दल काय वाटतं? नाही, आता भारतीय जनता पार्टीमध्ये सगळेच लोक वाईट आहेत का, तर नाही. सगळे चांगले आहेत का, नाही. लोकशाहीमध्ये ही स्पर्धा असे एकमेकाच्या डोक्यावर पाय ठेवल्याशिवाय मोठं पण मिळत नाही. आणि राजकारणामध्ये एकमेकाच्या डोक्यावर पाय ठेवल्याशिवाय माणूस जात नाही. आपल्याला वाटत होतं का अजितदादा आणि भाजप एकत्र येईल. राजकारणात काय होऊ शकतं. अजितदादा तर जेलच्या दारात घेऊन यांनी बसवलं होतं. जगभर कागदपत्र आहेत, अमकं आहेत, तमकं आहेत. मोदी साहेब सुद्धा अजितदादांवर टीका केली होती आणि त्यांना पक्षात घेऊन त्यांना अर्थ खातं दिलं. म्हणजे असं काय नसतं राजकारणामध्ये. मग तुमचं मग जे संजय राऊत टीका करतात किंवा अरविंद शिंदे तुमच्यावर टीका करतात, त्यांना उत्तर काय? नाही, त्यांची सगळ्यांची माफी मागतो. माझं चुकलं असेल, चुकीला मी माझी सुधारणा करेन. तुमच्यामुळे अनेक निष्ठावंत माझी विचारधारा मानवतावादी. तुमच्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचे सोडून गेले असं देखील म्हणलं जात आहे. निवडणुकी असेल, पोटनिवडणुकी असेल त्या दरम्यान त्यावरती काय म्हणणं? आणि माझं काय म्हणणं, मी कोणाला पक्ष सोडा म्हणलं नाही आणि कोणाला येऊ नका म्हणलं. ज्यांना जायचं त्यांना काँग्रेस पक्ष प्रचंड मोठा आहे, दारं उघडी आहेत, त्यांनी काँग्रेस पक्षात जावं. माझं काय मत नाही. मी थोडी म्हणलो का जाऊ नका, नेऊ नका.